नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण मसूर डाळीचा पुलाव बनवणार आहोत. हा पुलाव खाण्यासाठी आपल्याला इतर कोणत्याही भाजीची गरज पडत नाही. एकदम चविष्ट, रुचकर असा हा मसूर डाळीचा पुलाव लागतो. तर हा मसूर डाळीचा पुलाव कसा बनवायचा ते पाहूयात. इथे मी 1 वाटी अख्खे मसूर घेतलेले आहेत. आता हे मसूर आपण थोडेसे धुवून घेणार आहोत. त्यासाठी 2-3 वेळा हे मसूर चांगले धुवून घेणार आहोत. हे पहा, मी इथे मसूर 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये पाणी घालूयात आणि 2 तास हे मसूर भिजवायला ठेवूयात. म्हणजे भिजवल्याने हे मसूर चांगले फुलतील आणि शिजायला कमी वेळ लागेल. तोपर्यंत आपण पुलावसाठी इतर तयारी करूयात. इथे मी 5 हिरवी मिरची मधोमध चिरून घेत आहे. नंतर मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे. चांगला लाल पिकलेला टोमॅटो आहे. आता याच्या मधल्या बिया काढून आपण याचे छोटे छोटे भाग करूयात. आता पुलावसाठी आपल्याला इथे मध्यम आकाराचे 2 बटाटे लागणार आहेत. आता बटाटे तुम्ही घातले नाहीत तरी चालेल. सर्वात आधी या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता या बटाट्याचे मोठ्या आकाराचे काप करायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप कमी जास्त ठेवू शकता. आता 2 तासानंतर इथे मी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ घेऊ शकता. आता हा तांदूळ 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत आणि अर्धा तास भिजवत ठेवणार आहोत. 2 तासानंतर तुम्ही इथे मसूर डाळ पाहू शकता, खूप चांगली फुललेली आहे. आता आपण पुलाव करायला घेऊयात. आता पुलावसाठी इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत. ते अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचे आहेत. आता पुलाव बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचं पसरट भांडं घेतलेलं आहे. ते गॅसवरती ठेवून गरम केलेलं आहे. आता आपण यामध्ये तेल घालूयात. सर्वात आधी तेलामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. यामध्ये 4 ते 5 लवंग, जावेत्री, तमालपत्र, 2 हिरवी वेलची, दालचिनी आणि 1 चक्री फूल घालूयात. तेलामध्ये घातल्यानंतर अर्धा मिनिट परतून घेऊयात. परतून झाल्यानंतर इथे मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे तडतडून द्यायचे आहेत. त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि 3 ते 4 मिनिट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे. आता आपण आलं लसणाची पेस्ट घालूयात. आलं लसणाची पेस्ट 2-3 मिनिट कांद्यामध्ये परतून घेऊयात. आता पुलावची चव वाढवण्यासाठी मी इथे 1 चमचा बटर घालत आहे. बटर वितळल्यानंतर मिरची घालूयात आणि 1 मिनिट परतून घेऊयात. आता या स्टेजला थोड्या वेळापूर्वी चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. म्हणजेच टोमॅटो शिजायला कमी वेळ लागतो. 2-3 मिनिट टोमॅटो परतून झाल्यानंतर इथे आपण बटाटे घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बटाटे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता वेळ आहे मसाले घालण्याची. इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. हे सर्व मसाले घालून व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात. मसाले मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मिश्रणामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आपण मिश्रणामध्ये मसूरची डाळ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लक्षात घ्या, आता आपल्याला हे अख्खे मसूर चांगले परतून घ्यायचे आहेत. जेवढे आपण ते चांगले परतू तेवढ्याच त्यांना शिजायला कमी वेळ लागेल. तसेच पुलावमध्ये त्यांची चव आणखीन उतरेल. आता मसूर चांगले परतून झालेले आहेत. आता आपण यामध्ये 2 चमचे ताजं दही घालणार आहोत. लक्षात घ्या, दही आंबट नसावं. आता दही मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा जो आंबट स्वाद आहे तो निघून जातो. तुम्ही इथे पाहू शकता दही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूयात. जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 3 पट पाणी इथे आपण घालणार आहोत. कारण आपल्याला तांदळासोबत अख्खे मसूर तसेच बटाटेसुद्धा शिजवायचे आहेत. आता पाणी घातल्यानंतर मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि वरून झाकण लावून मिश्रण 10 ते 15 मिनिट शिजवून घेऊयात.
10 ते 15 मिनिटानंतर आपण झाकण उघडूयात आणि तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण चांगल्या प्रकारे शिजत आहे. आता आपण इथे अख्खा मसूर चेक करूयात. तुम्ही इथे पाहू शकता अख्खे मसूर बऱ्यापैकी शिजलेले आहेत. आता आपण थोड्या वेळापूर्वी भिजवलेले तांदूळ घालूयात. तांदूळ घालून झाल्यानंतर मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. कारण एकदा झाकण लावल्यानंतर आपण उघडून पाहणार नाही आहोत. आता तांदूळ मिक्स करून झालेले आहेत. आता आपण याला दम देणार आहोत. त्यासाठी इथे ॲल्युमिनियम फॉईल पेपर घेतलेला आहे. आता भांड्याला पेपरने व्यवस्थित कव्हर करायचं आहे आणि वरून झाकण लावून त्यावरती वजन ठेवायचं आहे. म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. ही दम लावण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. आता आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवणार आहोत आणि 10 मिनिट या पुलावला दम देणार आहोत. 10 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपला मसूर पुलाव तयार आहे. आता फॉईल पेपर काळजीपूर्वक काढूयात आणि पुलाव चेक करूयात. तुम्ही इथे पाहू शकता पुलाव एकदम छान शिजलेला आहे. सोबतच दिसायला खूप सुंदर दिसत आहे. आता इथे एक टीप आहे. जेव्हा तुम्ही पुलाव किंवा बिर्याणी बनवता तेव्हा सर्वात आधी साईडने असा काढून घ्यायचा आहे. म्हणजे जो तांदूळ आहे तो मोडत नाही. तुम्ही इथे पाहू शकता आपला पुलाव किती सुटसुटीत झालेला आहे. एकदम हॉटेल स्टाईल मोकळा तांदूळ दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.